आपण जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा जेवणाचे पैसे देतो, पण आपण नेमकं काय विकत घेतो? वस्तू की सेवा? हा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीये आणि जीएसटी कायद्यामध्ये याचं एक अगदी ठरलेलं उत्तर आहे. चला, आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि ते समजून घेऊया. याच रेस्टॉरंटच्या उदाहरणानं सुरुवात करूया. बघा, जेवण ही एक वस्तू आहे, पण ते बनवणारे शेफ, आपल्याला सर्व्ह करणारे वेटर, ही तर सेवा झाली. मग याला वस्तू मानायचं की सेवा? याच गोंधळातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी कायद्यात एक खास तरतूद आहे. आणि याच गोंधळावर उपाय म्हणून सरकारने जीएसटी कायद्यामध्ये शेड्यूल 2 आणलं. हे एक असं डॉक्युमेंट आहे जे स्पष्टपणे सांगतं की कोणत्या व्यवहाराला वस्तू म्हणायचं आणि कोणत्या व्यवहाराला सेवा. त्यामुळे कोणताही संभ्रम राहत नाही. तर मग हे शेड्यूल 2 नेमकं काम कसं करतं? आपण हे 4 मुख्य भागांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी मालकी आणि वापर यातला फरक काय आहे ते बघू. मग जमीन आणि इमारतींच्या बाबतीत काय नियम आहेत ते पाहू. त्यानंतर व्यवसायातील मालमत्ता आणि एकत्र येणाऱ्या वस्तुसेवांचं काय होतं ते समजून घेऊ. आणि शेवटी हे वर्गीकरण करणं इतकं महत्त्वाचं का आहे हेही बघू. शेड्यूल 2 मधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे मालकी हक्काचा. म्हणजे कोणतीही गोष्ट विकल्यानंतर किंवा दिल्यानंतर तिचा मालक कोण राहतो, ह्या एका प्रश्नावर बरंच काही अवलंबून आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखाद्या व्यवहारात वस्तूची मालकी कायमची तुमच्याकडे आली, म्हणजे ती वस्तू कायमची तुमची झाली, तर कायदा त्याला वस्तूंचा पुरवठा किंवा सप्लाय ऑफ गुड्स असं म्हणतो. या उलट जर तुम्हाला एखादी वस्तू फक्त काही काळापुरती वापरायला मिळाली असेल, पण तिची मालकी मूळ मालकाकडेच राहिली असेल, तर त्याला सेवांचा पुरवठा किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. गाडीचं उदाहरण घेतलं तर हे अगदी स्पष्ट होतं. बघा, जेव्हा तुम्ही गाडी विकता तेव्हा तिचं आरसी बुक, सगळी मालकी नव्या मालकाच्या नावावर जाते, म्हणून तो झाला वस्तूंचा पुरवठा. पण तीच गाडी जर तुम्ही 2 दिवसांसाठी भाड्याने घेतली तर तुम्हाला फक्त ती वापरण्याचा अधिकार मिळतो, मालकी नाही. म्हणून ते झालं सेवांचा पुरवठा. किती सोपं आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हायर परचेसची, म्हणजे हप्त्यांवर वस्तू घेणं. इथे जरी वस्तूची पूर्ण मालकी शेवटचा हप्त्या भरल्यावर मिळणार असली तरी कायदा त्याला पहिल्या दिवसापासूनच वस्तूंचा पुरवठा मानतो. म्हणजे व्यवहार सुरू झाला की लगेच तो वस्तूंमध्ये गणला जातो. चला, आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की जमीन, इमारती आणि इतर कामांवर हा नियम कसा लागू होतो. जमीन किंवा इमारत भाड्याने देणं, मग ते टेलिकॉम टॉवरसाठी असो किंवा मॉलमध्ये दुकानासाठी, हे नेहमीच सेवा मानलं जातं. त्याचप्रमाणे जॉब वर्क, म्हणजे समजा माझं कापड आहे आणि मी ते रंगवण्यासाठी दिलं, तर रंगवणारा फक्त रंग देण्याची सेवा देतोय, कापडाची मालकी माझीच राहते. म्हणून जॉब वर्क हे सेवेमध्ये येतं. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत, जेव्हा वस्तू आणि सेवा एकत्र येतात, जसे की व्यवसायाच्या मालमत्तेच्या व्यवहारात, तेव्हा कायदा काय म्हणतो? चला बघूया. याचं एक साधं उदाहरण बघा. जर एखाद्या कंपनीने आपले जुने कम्प्युटर किंवा फर्निचर विकले तर ते वस्तूंचा पुरवठा आहे, कारण मालकी कायमची गेली. पण त्याच कंपनीच्या डिरेक्टरने कंपनीची गाडी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी, समजा सुट्टीसाठी वापरली, तर तो वापर सेवांचा पुरवठा मानला जातो. पण काही व्यवहार खूप गुंतागुंतीचे असतात, ज्यात साहित्य आणि मेहनत दोन्ही लागतात, जसं की घर बांधणं किंवा सॉफ्टवेअर तयार करणं. इथेच शेड्यूल 2 आपली मदत करतं आणि सगळं काही सोपं करून सांगतं. इथे कायद्याने काही गोष्टी ठरवून टाकल्या आहेत. बांधकाम करून फ्लॅट विकणं ही एक सेवा आहे. कोणासाठी तरी सॉफ्टवेअर बनवून देणं ही सुद्धा एक सेवा आहे. आणि हो, आपलं मूळ उदाहरण रेस्टॉरंटमधलं जेवण, ते संपूर्ण बिल, मग त्यात जेवणाचे पैसे असोत किंवा सर्व्हिस चार्ज, सगळं मिळून सेवा म्हणूनच गणलं जातं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की वस्तू आणि सेवा यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. पण मुळात हा फरक करणं इतकं महत्त्वाचं का आहे? याने काय फरक पडतो? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे, कारण हे वर्गीकरण म्हणजे सगळ्याची सुरुवात आहे. एखादा व्यवहार वस्तू आहे की सेवा, यावरच ठरतं की त्यावर किती टक्के जीएसटी लागेल, त्याचे नियम कोणते असतील आणि अगदी रिटर्न भरण्याची पद्धत काय असेल. म्हणजे या एका वर्गीकरणावर संपूर्ण कर प्रणाली अवलंबून आहे. तर आज आपल्याला हे नक्की कळलं की पुरवठा वस्तू आहे की सेवा, हे कसं ओळखायचं. पण ही तर फक्त पहिली पायरी आहे. खरा प्रश्न तो पुढे आहे, यावर कर कधी लावायचा आणि तो किती लावायचा. पण ती चर्चा आपण पुढच्या भागात करू.